गॅसवर कढई मांडून घ्यायची, त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काही काप छान भाजून घ्यायचे आणि नंतर त्यामध्येच शेंगदाणे घालायचे कढईमध्ये, तेही छान भाजून घ्यायचे. नंतर त्यामध्ये धणे घालायचे, धणेही छान भाजून घ्यायचे. धणे भाजल्याच्या नंतर त्यामध्ये तीळ घालायचे, तीळही छान असे तडतड भाजून घ्यायचेत आणि ते काढून घ्यायचेत. आपले सर्व जिन्नस इथं भाजून झालेले आहेत. नंतर त्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि थोडंसं गुळही घ्यायचं आहे. अगोदर खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं, नंतर सारे जिन्नस त्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे येतं, कारण खोबरं आणि बाकीचे सर्व साहित्य एकदाच बारीक होत नाही, त्याच्यामुळं तसं करायचं. नंतर हे सर्व वाटण काढून घ्यायचं ताटात. नंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर सेपरेट मिक्सरमध्ये काढून घ्यायची, बारीक फिरवून घ्यायची. नंतर त्यामध्ये काळं मसाला, लाल तिखट आणि हळद पावडर, मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून त्याचा मस्त मसाला तयार करून घ्यायचा आहे. नंतर मी इथं 1/2 किलो कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याचे काय करायचे, उभ्या चिरा मारून घ्यायच्या, म्हणजे त्यांचे पोट फाडून घ्यायचं आणि नंतर त्यामधले बिया काढून घ्यायच्या आणि सर्व कारल्यामधल्या अशा बिया काढून घ्यायच्या, म्हणजे ते टसटस लागत नाही. नंतर त्यामध्ये काय करायचं, मीठ भरायचं आणि हे सर्व कारल्यामध्ये मीठ भरून झाल्याच्या नंतर हे कारले काय करायचे, छान असे पिळून घ्यायचे, की जेणेकरून त्यातलं कडवट पाणी निघून जाईल. नंतर हे पिळून घेतलेल्या कारल्यामध्ये मसाला भरायचा. नंतर इथं गॅसवर कढई मांडून घ्यायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यावर एक चाळणी ठेवून ते कारले त्या चाळणीमध्ये छान असे वाफवून घ्यायचे. एकदा काढून ते उलटपलट करून पुन्हा ताट ठेवून पुन्हा ते छान वाफवून घ्यायचे. आता इथं कारले छान वाफवलेले आहेत, उलथानं त्यामध्ये सहज जाऊ शकते. नंतर आता आपण तिथं गॅसवर दुसरी कढई मांडून घेतली, त्यामध्ये तेल घातलं, तेल जरा जास्तच घालायचं. नंतर त्यात मोहरी घातली, जिरं घातलं आणि नंतर उकडून घेतलेले सर्व कारले ते तेलामध्ये छान परतून घेतले. नंतर उरलेला जो मसाला होता की नाही तो पण घालायचा आहे आणि तोही छान कारल्याबरोबर परतून घ्यायचा आहे. इथं आपलं उकड कारलं